मी काही दिवसापूर्वी ऐकलं होतं की महाविकास आघाडीला 155च्या वर जागा मिळणार नाही असे शरद पवार म्हटले होते. 15 दिवसापूर्वीच म्हटले होते पवार साहेब की 155 मिळणार महाविकास आघाडीला. आता म्हणतात 225 मिळणार. आता लोकसभेमध्ये जनतेची दिशाभूल करून मतं घेतले. आता जनता विचारतात, ते आमच्या महिला भगिनी विचारतात आहे की खटाखट 8,500 रुपये कुठं आहे. आता मोर्चे निघताय महिलांचे की आमच्याशी खोटं बोलून मतं घेतले. मागासवर्गीय जनतेला सांगितलं की संविधान बदलणार आहे मोदीजी असं सांगितलं. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला. मोदीजींनी तर संविधान हातात घेऊन तिसरी टर्म सुरू केली. आदिवासी समाजाला सांगितलं की आदिवासीचे सर्व हक्क काढणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खोटारडेपणा करून मतं घेतले. शेतकरी शेतमजुरांनाही खोटं बोलले आणि त्यामुळे मला असं वाटतं खोटारडेपणा कधी एकदाच चालतो, वारंवार चालत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा सरकारने ज्या पद्धतीने महाराष्ट्राला, शेतकरी शेतमजुराला, महिला भगिनींना, आदिवासी बांधवांना शिक्षणाकरता ज्या पद्धतीच्या सवलती दिल्या आहे, महाराष्ट्राची जनता ही डबल इंजिन सरकारच्या मागे उभी आहे. इकडे मोदींचं सरकार, दुसरीकडे एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारांचं सरकार. आणि जनतेलाही माहीत झालं आहे एखाद्या वेळी जर महाविकास आघाडीला जर मतं गेले तर मोदी सरकारच्या सर्व योजना महाविकास आघाडीचं सरकार बंद पाडेल. रेशनचं अन्न बंद पाडेल. शिंदे फडणवीस सरकार ते योजना बंद पाडेल. आता महिलांना, आमच्या बहिणींना जे 1,500 रुपये मासिक मिळणार आहे ते बंद पाडेल. आणि त्यामुळं महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे मोदींच्या सरकारच्या योजना बंद पाडणे आहे. महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे शिंदे फडणवीस सरकारच्या योजना बंद पाडणं आहे. आणि त्यामुळं कधीही लोक आता पुन्हा या खोटारडेपणात जाणार नाही असं मला विश्वास वाटतो आहे पुन्हा एकदा या राज्यामध्ये. कारण मोदीजी आता प्रधानमंत्री पदावर आहे आणि मोदींच्या सरकारचा पूर्ण लाभ महाराष्ट्राला होण्याकरता महायुतीचं सरकार लागेल. दोन सरकार ज्या पद्धतीने दोन चाकं काम करतील, जनतेच्या 14 कोटी जनतेला मात्र डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून फायदा होईल. महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे महाराष्ट्राला मागे नेणं आहे. महायुतीला मत देणं म्हणजे महाराष्ट्राला पुढे नेणं आहे. हे जनतेला कळतं आहे. सर, सुधाकर भालेरावांनी आज पक्षाचा राजीनामा दिला ते शरदचंद्र पवार गटात सामील झाले आहे. भाजपसाठी धक्का मानला जातोय कारण आता महायुतीचा उमेदवार तिथे धोक्यात येईल. खरं तर सुधाकरराव भालेराव यांना मी आजही फोन केला होता, पण काही जागा त्यांना असं वाटतं आहे महाराष्ट्रामधल्या की ज्या जागा राष्ट्रवादी अजितदादाकडे आहे, काही जागा एकनाथजीकडे, काही जागा आमच्याकडे आहे. एक संभ्रम आहे की बाबा ही जागा सुटेल की नाही सुटेल, आमच्या राजकीय भविष्याचं काय. आणि त्यामुळं सुधाकर भालेराव हे आज येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ती जागा भाजपकडे राहणार नाही असं वाटत होतं, त्यांना वाटतं. म्हणून त्यांनी शरद पवारांकडे पक्षप्रवेश केला आहे. पण मला वाटतं की त्यांना आम्ही समजवण्यामध्ये थोडा उशीर झाला. समजवताना त्यांना आम्ही येणाऱ्या विधानसभेचं आश्वासन देऊ शकलो नाही. आणि विधानसभेचं आश्वासन देणे आज योग्यही नाही, कारण ज्या गोष्टी आमच्या हातात नाही आज त्या गोष्टी काही बोलणे योग्य नाही. महायुतीच्या राजकारणामध्ये कुठली सीट कुणाला जाईल हे ठरायचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं थोडं त्यामध्ये संभ्रमात येऊन सुधाकर भालेराव तिकडे गेले आहे. विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. 2019 साली मी रनिंग आमदार असताना माझं पक्षाने तिकीट कापलं, त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वातून माझं खच्चीकरण होत आहे असा आरोप थेट सुधाकर भालेराव यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर केलेला आहे. कसं पाहता?
पक्ष जेव्हा उमेदवारी नाकारतो, माझी उमेदवारी नाकारली, मलाही 2019 मध्ये पक्षाने थांबायला सांगितलं आणि पक्षाचं काम करायला सांगितलं. याचा अर्थ असा होत नाही की पक्ष सोडायचा. त्या बाबीला काही अर्थ नाहीये. एखादं तिकीट मिळालं म्हणून पक्षात राहायचं, एखादं तिकीट नाही मिळालं म्हणून पक्षात राहायचं नाही, हा काही पॅरामीटर राहू शकत नाही. कोणी संभाजी पाटील किंवा मी किंवा कोणी अन्याय करू शकत नाही. पक्ष हा सामूहिक निर्णय करतं. केवळ आहे की यावेळीच्या निवडणुकीमध्ये त्यांना संभ्रम आहे की ही सीट आपल्याकडे राहील की नाही राहील, या आधारावर त्यांनी मला वाटतं निर्णय केला आहे. उद्या विधान परिषदेच्या खरं तर 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र एक उमेदवार जास्त आहे, त्यामुळे कोणाचा कार्यक्रम या सगळ्या महायुतीमध्ये स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे काही चिंताची गरज तुम्हालाही नसावी, मलाही नसावी, महाराष्ट्राला नसावी. जाणीवपूर्वक खेळ त्यांनी केला आहे. ज्यांनी खेळ मांडला त्यांना त्यांचा खेळ लकलाभ आहे. महाविकास आघाडीने खेळ मांडलाय. आपलं संख्याबळ नसताना उमेदवार लढवले आहे. त्यांना घोडेबाजार करायचा आहे. आमच्याकडे तर पूर्ण बहुमत आहे. जेवढ्या सीट आमच्या महायुतीच्या तेवढ्या निवडून आणण्याकरता. त्यामुळं खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे होता की या महाराष्ट्राला निवडणूक जी लादली, ही जी निवडणूक लादली आहे ही महाविकास आघाडीच्या नेत्यामुळे लादली गेली आहे. गरजच नव्हती निवडणुकीची. एक फॉर्म त्यांना विड्रॉ करता आला असता. या निवडणुकीचे परिणाम जे काय येतील ते महाविकास आघाडीलाच भोगावे लागणार आहे. महायुती 100% जिंकेल. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी खरं तर 13 तारखेला मुंबईत येतात. त्यांच्या स्वागताचे वेगवेगळे पोस्टर आहेत ते पाहायला मिळतात. मात्र त्यांच्या पोस्टरवर चिकलफेक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पंतप्रधानासारख्या व्यक्तिमत्वावर कुठल्याही पंतप्रधान असोत थोडं तारतम्य बाळगायला पाहिजे. राजकारणामध्ये एवढी पद खाली जाऊ नये की विरोधकाच्या पोस्टरला तुम्ही काळा लावाल. आम्ही कधी हा विचार करत नाही की शरद पवार साहेब एवढे महाराष्ट्रात फिरतात, आमचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाचे नेते फिरतात. भारतीय जनता पार्टीचे संस्कार संस्कृती नाही आहे. त्यांनी संस्कार संस्कृती जपले पाहिजे. मोदींच्या फोटोला काही चिखलफेक करून काही मोदीजी लहान थोडी होणार आहे. मोदीजींनी तर संपूर्ण जगामध्ये भारताला उंची दिली आहे. 140 कोटी भारतीय मानाने संपूर्ण जगामध्ये मान वर करून त्या ठिकाणी चालतायत. आज बघितलं असाल आपण रशिया, ऑस्ट्रियामध्ये ज्या पद्धतीने मोदीजींना मान सन्मान मिळतोय, हा भारतीयाचा मान सन्मान आहे. आणि मोदीजींना जनतेने मतं दिली आहेत. 10 कोटी जास्त मतं दिली आहे काँग्रेस पक्ष मोदीजींना. युपीए त्यांची जे इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडीपेक्षा इंडियाला 10 कोटी जास्त मतं आहेत. आणि त्यामुळे एकदा जनतेने निवडलेल्या पंतप्रधानाला या पद्धतीने चिखलफेक करणे, जनता पुढच्या काळामध्ये मतदानाच्या माध्यमात धडा शिकवेल. नरेटिव्ह सेट करण्यासाठी सोशल मीडियावर कुठेतरी कमी पडला हे वारंवार सांगितलं जातं. त्यामुळे आज तुमची एक महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली आहे. कुठेतरी सोशल मीडियावर नरेटिव्ह सेट करण्यासाठी काही व्यूहरचना केली आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो, आमचा एकच नरेटिव्ह होता. मोदीजींनी मागच्या 10 वर्षात 140 कोटी भारतीयाकरता, महाराष्ट्राकरता काय योजना केल्या आहेत. आम्ही मोदीजी, केंद्र सरकार आणि योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत मांडत होतो आणि तोच आमचा नरेटिव्ह होता. पण विरोधकांनी पार्लमेंटची निवडणूक पंचायतची केली. विरोधकांनी गल्ली बोळीची निवडणूक केली. विरोधकांनी जात पात धर्माची निवडणूक केली. विरोधकांनी व्होट जिहादपर्यंत त्या ठिकाणी राजकारण केलं. विरोधकांनी इंडिया आघाडीनी, काँग्रेसनी खोटं बोलून त्या ठिकाणी राजकारण केलं. आम्ही कधी खोटं बोललो नाही. आम्ही जे 10 वर्षात मोदीजींनी केलं ते मांडत राहिलो आणि त्यामुळे आम्ही पॉझिटिव्ह मांडत राहिलो. हे विरोधात खोटं जातीपातीचं राजकारण करत राहिले इंडिया आघाडी आणि काँग्रेसचे लोक. त्यामुळं थोडं आम्ही निवडणुकीत कमी पडलो. 0.3% मतं कमी आहे. पण विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी आमचे मतं फार कमी करू शकले नाही. पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र हा खोटारडेपणा आम्ही उघडा पाडणार आहे. या महाराष्ट्रात एक संवाद यात्रा निघणार आहे. या संवाद यात्रेतनं आम्ही जनतेपण जाणार आहोत. कसे खोटारडेपणा केला तो सांगणार आहोत. आणि शिंदे फडणवीस सरकार, अजित पवार सरकारने काय चांगले कामं केले हे मांडणार आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे जनता ही कन्फ्यूज एखाद्या वेळी होतं,
पण जनतेला कन्व्हिन्स करून जनतेला जनतेचे मतं हे विकासाकरता घेणे हे आमचा अजेंडा आहे. त्या अजेंड्यावर आम्ही काम करणार आहोत. MMR रिझन वेगळा आहे, ग्रामीण भाग खरं तर वेगळा होता, ग्रामीण भागातले वेगळे मुद्दे होते, त्यामुळे यासाठी वेगळं काही डिवायजेशन करणार आहात का? मी वारंवार सांगतोय, ग्रामीण करताही मोठ्या प्रमाणावर शिंदे फडणवीस सरकारने मोदी सरकारने काम केलं आहे. अजितदादा एकनाथ शिंदे फडणवीस सरकारने शहरी भागाकरताही काम केलं आहे. त्यामुळे त्या विधानसभेत काय कामं झालेत विधानसभामध्ये मांडणी करणार आहोत. त्यामुळं मला वाटतं की व्यवस्थित आम्ही योजना तयार केली आहे आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राची जनता ही पुन्हा एकदा जात पात धर्माच्या आधारावर या खोट्या इंडी आघाडीच्या प्रचाराला न पडता हे खोटारडे काँग्रेस आणि हे जे टीम आहे यांच्या प्रचाराला न पडता पॉझिटिव्ह आणि विकासाच्या माध्यमातून जनता पुन्हा महायुतीचं सरकार निवडून देईल. आणि मला वाटतं विश्वास आहे महाराष्ट्र जनतेवर. महाराष्ट्राची जनता ही एकदाच त्या ठिकाणी कुठल्याही विषयाला कन्फ्यूज होऊ शकतं, वारंवार कन्फ्यूज होणार नाही. शेवटचा प्रश्न 100 जागा मागितल्या जात असताना भाजप सुद्धा 200हून अधिक जागा मिळण्याची अशी चर्चा सुरू आहे. कितपत तथ्य या चर्चेत आणि खरंच भाजपला नेमका किती जागा विधानसभेवर मिळणार आहे? तुम्ही मोठा व्हावा म्हणून प्रत्येक वेळेला पुढे येत आहात. अजूनपर्यंत कुठलीही जागा कुणाला जाईल ही चर्चा नाही. ना भाजपमध्ये आहे, ना एकनाथजीकडे आहे, ना अजित पवारजीकडे आहे. सूत्र करू खोटारडेपणा सुरू आहे. आता सूत्राने जर चालेल तर मग चालवा. खरं सांगतो अजूनपर्यंत जागा वाटपावर कुठली चर्चा नाही. योग्य वेळी आमचे नेते बसतील, केंद्रीय नेतृत्व बसेल, आमचे राज्याचे 3 नेते बसतील आणि आमच्या 11 पक्षाचे काही आमचे महायुतीचे लोक बसतील आणि 100% चांगला जागा वाटप होईल आणि महाराष्ट्रात तुम्हाला चांगलं चित्र दिसेल. तुम्ही ज्या पद्धतीने सांगता ती खोटं आहे, कारण सुधाकर भोसले सारखे नेते जर आपल्याकडे जागा येणार नाही असं मनात आल्यामुळे कुठेतरी पक्ष सोडून सुधाकर भालेराव ते सोडून चाललेले. त्यामुळे असा संग्राम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होईल की आपल्याला किती जागा मिळतात ह्याची शाश्वती नाहीये. त्यामुळे कुठे कशा पद्धतीने होईल? ज्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादाचे लोक सिटिंग आहेत, ज्या ठिकाणी एकनाथजीचे सिटिंग आहे, ज्या ठिकाणी भाजपचे सिटिंग आहे, यामुळे साधारण भाजपचे सिटिंग आहे तिथे राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या लोकांना वाटतं की भाजपचा आमदार सिटिंग आहे. एकनाथ शिंदे जिकडे आहे तिकडे आमच्या लोकांना वाटतं एकनाथ शिंदे सिटिंग आहे. त्यामुळे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. संभ्रमापोटी त्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि विरोधकता आहेच त्यांना संभ्रम तयार करणार पुन्हा. आणि त्यामुळं मला असं वाटतं कुठलाही जागा वाटप झालं नाही, अजून चर्चाही सुरू झाली नाही, ना भाजपमध्येही सुरू झाली. तयारी किती जागांवर आहे? जागा तर सर्वांच तयार करावं लागतं. 288 जागेवर जर तयारी केली तर बघा 288 जागेवर भाजपची तयारी जर केली तर हे ज्या जागा एकनाथजीकडे जातील त्यांना आम्ही मदत करू, ज्या अजितदादाला जातील अजितदादाला मदत करू, महायुतीला ज्याला जातील आपल्या 11 पक्षाला तिकडे मदत करू. तयारी ही करावीच लागतं, कारण शेवटी संघटना आहे. संघटना ही 288 विधानसभेत काम करतं. उद्याच्या जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, कार्यकर्त्याच्या निवडणुका आहे. कार्यकर्त्याच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांना मदत करावी लागतं. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्व नेतृत्व हा विचार करतं की 288 विधानसभेत काम केलं पाहिजे, संघटना वाढवली पाहिजे आणि ही संघटना पुढच्या काळामध्ये महायुतीच्याही उमेदवाराला मदत करेल आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा कामात राहील. सर, एक सुधाकर भालेरावांच्या मनात जसा सुधाकर भालेरावांच्या मनात समज निर्माण झाला आणि त्यांनी पक्ष बदलला, तसं तुम्ही म्हणताय की भाजपच्या इतरही किंवा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल संभाव्य उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम निर्माण दूर करण्यासाठी आणि संभाव्य पक्षांतर थांबवण्यासाठी काही प्रयत्न होतील का भाजपच्या? नाही, आम्ही सांगतोच आहे. मी सुधाकर भालेराव स्वतः बोललो, कालही बोललो, आजही बोललो आहे. त्यांना मी सांगितलं आहे की चर्चेचे इतके दार बंद नाही आहे की सुधाकर भालेराववर काही अन्याय होईल. सुधाकर भालेराववरील न्याय झाला असता. एक ना अनेक गोष्टी न्याय देण्याच्या की आमदारच झालं पाहिजे असं काही फायनल नाही आहे. अनेक त्या ठिकाणी बाबी असतात ज्या ठिकाणी तुम्हाला राजकीय पुनर्वसन करता येतं. पण एखाद्या व्यक्तीने निर्णय केला असेल की मला सोडायचं आहे तर पक्ष काही करू शकत नाही. पण सुधाकर भालेराव करता सुद्धा पक्षाने योग्य निर्णय केला होता. त्यांच्या पाठीशी भाजप आणि माननीय देवेंद्रजी पूर्ण ताकदीने उभे आहे, मी उभा आहे, अशी स्थिती होती. पण त्यांनी पुढच्या आगामी निवडणुकीकरता मला वाटतं विचार केला आहे. शेवटी त्यांचा निर्णय आहे. पण मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं आहे
कुठले असे निर्णय करू नका जे संभ्रमात येतील. राजकारणामध्ये काही त्या ठिकाणी कुठल्याही पदावर कुणालाही घेता येतं आणि त्यामुळं मला वाटतं आम्ही त्याचा विचार करू, चर्चा करू. सर, एक शेवटचा प्रश्न होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.